मी अजून एक सांगू इच्छिते की एक विद्यार्थी होता जो खूप घाबरायचा, डिरेक्टली रडायचा लॅपटॉप घ्यायला. बट तो जसा मुलांना ऑब्झर्व करायला लागला, जसं विद्यार्थी बाकीचे त्याचे मित्रमैत्रिणी वापरायचे लॅपटॉप, मग नंतर काही सेशन झाल्यानंतर तो घ्यायला लागला लॅपटॉप आणि तो त्याच्यामध्ये खूप म्हणजे ते आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे की त्याने लॅपटॉप घेतला हातात. कारण काही विद्यार्थी नाही घेत जर तो रडत होता तर. आणि मग त्याच्यात तो बदल झाला आणि ते खूप चांगलं झालं माझ्यासाठी. तो माझ्याच बॅचमध्ये होता, तर ते खूप चांगलं आहे. फॉरवर्डमध्ये तो कंटिन्यू रिपीट होत राहतो, बरोबर ना? रिपीट करतो आणि मग फॉरवर्डमध्ये 1 2 3. गुड मॉर्निंग. लंच केलं सगळ्यांनी? हो. एनर्जी चांगली आहे? माझं नाव आहे चंदना भरत कोंडेकर. मी इयत्ता 9वीत शिकत आहे आणि मी आत्ता स्क्रॅचमध्ये मॉडेल 2 चालू आहे माझा. त्याच्यामध्ये मी फर्स्ट ॲक्टिव्हिटी करते व्हॅरिएबलची, ते माझं चालू आहे. पहिल्या वर्षी विद्यार्थी कम्प्युटर लिटरसी शिकतात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, अजून पेंट, नोटपॅड ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी विद्यार्थी स्क्रॅच एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. थर्ड इयरमध्ये जे विद्यार्थी जातात तेव्हा त्यांना मग आर्डिनो एक रोबोटिक्स आहे ते शिकवलं जातं. आता विद्यार्थी स्क्रॅचवर काम करत आहे, ज्यामध्ये विद्यार्थी छोटे छोटे ॲनिमेशन किंवा छोटे छोटे गेम्स तयार करतात. कोड कसे अरेंज करायचे, स्टेप बाय स्टेप कशा घ्यायच्या, ते विद्यार्थी शिकत आहेत. वर्कशीट मी लिहिलं आहे त्याच्यात ते की जे काय काय केलं आहे मी त्याच्यात, कोणते कोणते ब्लॉक्स वापरलेत, अजून काय 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 केलं आहे, कसं केलं आहे ते सर्व लिहिलं आहे. मी मेक इट रेन ही ॲक्टिव्हिटी करत होती. त्याच्यामध्ये मी फॉरेस्ट घेतलेला आणि तिथे भालू असं चालवताना दाखवला, अजून सशाला उड्या मारताना दाखवलं, अजून त्यात मी पाऊस पडताना दाखवला. हे सर्व त्याच्यात मी दाखवलं. युनिव्हर्स सिम्प्लिफाईड फाउंडेशन ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. स्क्रॅच एक बेसिक प्रोग्रामिंग आहे, कोडिंग लँग्वेज आहे. तर त्यांना जर त्या फील्डमध्ये जायचं असेल तर ऑफकोर्स ते होणारच आहे. पण जरी तो त्या फील्डमध्ये नाही गेला, इंजिनिअरिंग वगैरे जिथे कोडिंग शिकवलं जातं, तो जर त्या फील्डमध्ये नाही गेला तरीसुद्धा ज्या 3 स्किल्स आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न करतो, इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांमध्ये, की कोलॅबरेशन, टीममध्ये कसं काम केलं पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, तर त्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रमाणात डेव्हलप झालेल्या असतात. तर ते त्याला पुढे जाऊन त्याच्या करिअरमध्ये म्हणजे नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. मैं MSc IIT के क्लास में जाऊंगी तब मुझे वो टीचर होगी, वो कुछ बताएगी तो मुझे समझ नहीं आएगा, बट मैंने पहले सीखा है तो मुझे जल्दी समझ आएगा. उसके एग्ज़ाम होती है, एग्ज़ाम में मुझे कोई प्रॉब्लेम नहीं आएगा. मैं वहाँ म्हणजे इकडे आता बॅकड्रॉप घेत आहेत ना, तर मी स्वतः बॅकड्रॉप पेंट करेल, अजून स्वतः प्राईट पेंट करेल. असं मी अजून काय काय नवीन म्हणजे जे मला डायरेक्टली मिळतं ना ते मी स्वतः तयार करेल.